my dear students. So today we are going to learn English, and in English we learn poem comprehension. Poem comprehension is very important part for your exam and your daily knowledge. Some question is coming on this part in your exam, so it's very important part for you. So before we going to learn poem comprehension, I will tell you something about this topic. So first, what is mean by comprehension? So in Marathi you can say comprehension means akalan. So the word comprehension come from the word comprehend. Comprehend means समजून घेणे किंवा आकलन करणे. Understood? So look on the board. On the board I give an example of poem comprehension here. So first, read the following poem and answer by choosing correct alternative. So like that is our poem. So first we read all this poem and then we spot some unknown words and get to know their meanings. And then we solve some question based on this poem. Okay? So everyone look on the board and listen carefully. The poem is I think mice are rather nice. Their tails are long, their faces small. They haven't any chins at all. Their ears are pink, their teeth are white. They run about the house at night. They nibble things they shouldn't touch. And no one seems to like them much. But I think mice are nice. So like that is poem. So in this poem, the poet described a mouse. So how does mouse look like? He described in this poem. या कवितेमध्ये कवीनं एका उंदराचं वर्णन केलेलं आहे. उंदीर ऍक्च्युअली असतो कसं? सर्व लोक त्याला, काही लोक उंदराला पसंत करत नाही, घरामध्ये ठेवत नाही, त्यांना मारतात किंवा त्यांना एखादं मरणाचं असं काहीतरी औषध देतात खाण्यासाठी. पण कवीला या कवितेमध्ये उंदीर ऍक्च्युअली कसा असतो आणि कवीला उंदीर फार आवडत असतो. ओके, सो ऍक्च्युअली कवितेमध्ये काय ते आता बघूया. सो हिअर आय थिंक माइस आर रॅदर नाईस. पहिल्याच लाईन मध्ये कवी काय म्हणतोय बघा, आय थिंक माइस आर रॅदर नाईस. सो इज अ आय इज अ पोएट. जे आय आहे म्हणजे मला आवडतं, जे असं म्हणतोय ते कवी आहे तिथं. सो आय थिंक माइस आर रॅदर नाईस. सो इट इज अ माइस. सो इट इज अ प्लुरल फॉर्म ऑफ माउस. उंदराचं अनेक वचन आपण काय करतो? माइस करतो. माउस इट इज अ सिंग्युलर अँड माइस इट इज अ प्लुरल. सो आय थिंक माइस आर रॅदर नाईस. कवी या काय म्हणतो इथं की आय थिंक माइस आर रॅदर नाईस. माझ्या मते जे उंदीर असतं ते उंदीर नाईस असतं, छान असतं, असं कवी म्हणतोय. देअर टेल्स आर लॉंग. आता हाऊ डज द माउस लुक लाईक? ही टेलिंग हिअर. देअर टेल्स आर लॉंग. सो टेल्स म्हणजे शेपूट. उंदराची शेपूट कशी असते? देअर टेल्स आर लॉंग. लॉंग म्हणजे लांब. उंदराची शेपटी हे लांब असते. देअर फेसेस स्मॉल. फेसेस स्मॉल म्हणजे तिचा चेहरा असतं, फेस कसं असतं? लहान असतं, छोटं असतं. सो देअर टेल्स आर लॉंग, देअर फेसेस स्मॉल. दे हॅवंट एनी चिन्स ऍट ऑल. त्यांना चिन्स हे नसतं. दे हॅवंट एनी चिन्स ऍट ऑल. ओके, त्याला आपण हानगुटी म्हणू शकतो. सो दे हॅवंट एनी चिन्स ऍट ऑल. देअर इयर्स आर पिंक. द इयर्स, इयर्स म्हणजे कान. उंदराची कान कशी असतात? पिंक म्हणजे गुलाबी रंगाची असतात. सो देअर इयर्स आर पिंक. देअर टीथ आर व्हाईट. देअर टीथ आर व्हाईट आणि त्याचे दात हे व्हाईट असतात, पांढरे असतात. दे रन अबाउट द हाऊस ऍट नाईट. आणि ते ऍक्च्युअली बाहेर कधी निघतात? जेव्हा पूर्ण रात्र होईल आणि घरामधले सर्व लोक झोपतात तेव्हा ते बाहेर निघतात आणि इकडे तिकडे धावत असतात. सो दे रन अबाउट द हाऊस ऍट नाईट. आणि त्यांचं जे धावण्याची शर्यत असते किंवा ते धावतात कधी? जेव्हा सर्व लोक घरातील झोपेल आणि पूर्ण अंधार होईल तेव्हा ते बाहेर निघतात आणि इकडे तिकडे धावत असतात. सो दे रन अबाउट द हाऊस ऍट नाईट. दे निबल थिंग्स दे शुडंट टच. सो दे निबल थिंग्स. आता निबल म्हणजे काय की कुडतोडून थोडे थोडे खाणे.
म्हणजे उंदराची एक क्वालिटी काय असते की ते कुडतरत असतात काही वस्तू, ते टच करत शकत नाही, ते टच करत नाही, ते काय करतात त्या वस्तूला कुडतरतात आणि थोडं थोडं खात असतात. सो दे निबल थिंग्स दे शुडंट टच. सो हिअर अँड नो वन सीम्स टू लाईक देम मच. आणि प्रत्येक लोकांना असं वाटतं की त्यांना उंदीर हे आवडत नसतं. ओके, सो अँड नो वन सीम टू लाईक देम मच बट आय थिंक माईस आर नाईस. पण मला लोकांना उंदीर आवडत नसेल पण कवी म्हणतो मला उंदीर फार छान वाटतात. ओके, सो लाईक दॅट इज पोएम. सो इन दिस पोएम द पोएट डिस्क्राइब अ माउस characteristics. Understood? So like that is poem. So this side there is some question based on this poem. Now we are going to solve this. So here first number question, which animal described in above poem? Again listen, which animal described in above poem? वरील कवितेमध्ये कुठल्या प्राण्याचं वर्णन इथं केलेलं आहे, कुठल्या प्राण्याचं वर्णन या कवितेमध्ये कवीने केलेलं आहे. सो हिअर वन नंबर ऑप्शन कॅट, सेकंड नंबर डॉग, थर्ड नंबर माउस अँड फोर्थ नंबर हॉर्स. तर कुठल्या अॅनिमलचं, कुठल्या प्राण्याचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. कॅट, वन नंबर मांजर, डॉग कुत्रा, थर्ड नंबर माउस उंदीर आणि फोर्थ नंबर हॉर्स या घोडा. तर कुठल्या अॅनिमलचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. सो लुक इन पोएम. आय थिंक माइस. माइस म्हणजे उंदीर. सो इट इज अ प्लुरल फॉर्म ऑफ माउस. ओके, माउस आणि माइस हे दोन्ही सारखे, फक्त माउस म्हणजे एक वचन असतं आणि माइस म्हणजे अनेक वचन असतात. ओके, सो विच दॅट ऑप्शन माउस, वन नंबर नो, सेकंड नो, विच द थर्ड number is there. So mouse is the animal described in above poem. Understood? So option number 3 is correct here. Now second number, how does the mouse tails described in this poem? How does the mouse tails? आता जे उंदराची शेपूट आहे ही कशी आहे या कवितेनुसार. सो ऑप्शन नंबर 1 शॉर्ट, सेकंड नंबर लॉन्ग, थर्ड नंबर कर्ल अँड फोर्थ नंबर अप. ओके, वन नंबर शॉर्ट. शॉर्ट पण छोटी आहे का, लॉन्ग लांब आहे का, कर्ल का असं कर्ली आहे थोडस असं, या अप का वरती आहे. तर ते उंदराची शेपूट हे कशी आहे. सो लुक इन पोएम. वेर इज देअर, देअर टेल्स आर लॉन्ग. सो देअर टेल्स आर लॉन्ग. उंदराची शेपूट ही कशी आहे, लॉन्ग म्हणजे लांब आहे. सो वेर इज दॅट ऑप्शन, वन नंबर नो, दिस द सेकंड नंबर इज देअर. सेकंड नंबर लॉन्ग is correct here. Now third number question, who tells the mice are rather nice? Who tells the mice are rather nice? कोण सांगतं की उंदीर हे छान असतात. So option number 1 poet, second number mouse, third number cat and fourth number owner. Okay, so who tells the mice are rather nice? Poet कवी म्हणतोय का, माउस का उंदीर म्हणतोय, या कॅट या मांजर म्हणते, या ओनर काय करतात त्या घराचं मालक म्हणतोय. तर कोण म्हणते की उंदीर हे छान असतात. सो लुक इन पोएम. देयर इज द फर्स्ट लाइन, आय थिंक माइस आर रॅदर नाइस. सो हु टेलिंग हियर, आय. आय कोण आहे, इथं कवी आहे. ओके, सो विच दॅट ऑप्शन, पोएट. ऑप्शन नंबर 1 पोएट. ओके, सो पोएट टेल्स द माइस आर रॅदर नाइस. सो ऑप्शन नंबर 1 पोएट इज करेक्ट हियर. So like that question we solve it. So our first poem is over. So our poem comprehension is going on. First poem was over. Now we turn our second number poem. So second number poem is, read the following poem and answer by choosing correct alternative. So like that is our second poem. So first we read all this poem and then we spot some unknown words and get to know their meanings. And then we solve some question based on this poem. Okay, so everyone look on the board and listen carefully. The poem is, I ate a chili pepper on a lunch time, dear. Sandy said I would burn my mouth, but I didn't care. I ate that chili pepper, left no a seed to waste, but I lost my sense of taste. Barbara Vance. Okay, so like that is poem. So in this poem the poet described he ate up a chili pepper.
ओके, या कवितेमध्ये कवीने एक चिली पेपर म्हणजे तिखट अशी मिरपूड खाल्लेली आहे. त्याचा परिणाम त्या कवीवर काय झाला ते आता आपण कवितेमध्ये पाहूया. सो हिअर आय एट अ चिली पेपर. सो देयर इज अ आय इज अ पोएट. कवी काय म्हणतोय, आय एट अ चिली पेपर. पेपर म्हणजे आपण त्याला मिरपूड म्हणतो, तिखट अशी मिरपूड, चवीला तिखट असते. सो आय एट अ चिली पेपर. तिथं कवी म्हणतोय की मी एक तिखट अशी मिरपूड मी खाल्लेली होती. ऑन अ लंच टाइम डिअर. आणि जेवणाची वेळ होती आणि त्या वेळेमध्ये एक डिअर, आपण त्याला म्हणतो की एक प्रकारची एक स्पर्धा लागली होती आणि त्या स्पर्धेमध्ये किंवा एकमेकाच्या त्या स्पर्धात्मक ह्याच्यामध्ये मी काय केलं, ते मिरपूड तिखट मी अशी खाल्ली. सँडी सेड आय वुड बर्न माय माउथ. आणि तिथं एक सँडी नावाचा एक कवीचा मित्र असेल, तो म्हणाला की तू जर हे मिरपूड खाल्ली तर तुझं जे माउथ आहे, तोंड आहे, ते भाजू शकतं. सो सँडी सेड आय वुड बर्न माय माउथ बट आय डिडंट केअर. पण मला त्याची काही अशी केअर नव्हती, त्या लोकांचं काही बोलण्याकडे माझं लक्ष नव्हतं आणि मी ते तिखट मिरपूड खाल्ली. आय एट दॅट चिली पेपर. आणि मी त्यांची कुणाची न ऐकता मी ते तिखट अशी मिरपूड मी खाल्ली. लेट नो सीड टू वेस्ट. आणि एकी सीड एकी बी मी वेस्ट न करता पूर्ण ते मिरपूड मी खाऊन टाकली. बट आय लॉस्ट माय सेन्स ऑफ टेस्ट. पण झालं काय, बट आय लॉस्ट म्हणजे गमावणे. जेव्हा ते मिरपूड खाल्ली तेव्हा कवीनं सेन्स ऑफ टेस्ट म्हणजे आपण म्हणतो एक चव तोंडाची, ती चव माझी गेली. म्हणजे मला कुठल्या प्रकारचं चवीचं सेन्स येत नव्हतं जेव्हा मी ते तिखट अशी मिरपूड खाल्ली. ओके, सो लाईक दॅट इज पोएम. सो दिस पोएम रिटन बाय द बार्बरा वॅन्स. इट इज अ poet name. Understood? So downside there's some question based on this poem. Now we're going to solve this. So here first number question, who was the poet of above's poem? वरील कवितेमध्ये कवी कोण आहे? ओके, सो त्या कवीचं नाव काय आहे? सो वन नंबर ऑप्शन बार्बरा वॅन्स, सेकंड नंबर बार्बा वेनिस, थर्ड नंबर बार्बरा वेनिस and fourth number Barbara Vance. So which is the correct name here? So look in here, Barbara Vance. So it is a poet name here. So which is that option? Barbara Vance. So option number 1 is correct here. So Barbara Vance is a poet of above's poem. So option number 1 is correct here. Now second number question, what does the poet eat? What does the poet eat? कवीनं काय खाल्लं या कवितेमध्ये? सो ऑप्शन नंबर 1 राईस, सेकंड नंबर शुगर, थर्ड नंबर चिली अँड फोर्थ नंबर ब्रेड. सो व्हॉट डज द पोएट एट? राईस तांदूळ खाल्ला होता, शुगर का साखर खाल्ली होती, चिली का तिखट अशी मिरपूड खाल्ली होती, या ब्रेड का ते ब्रेड खाल्लं होतं. तर काय खाल्लं होतं कवीने? बघा कवितेमध्ये आय एट अ चिली पेपर. सो द पोएट एट चिली पेपर. ओके, तिखट अशी मिरपूड कवीने या कवितेमध्ये खाल्लेली होती. सो इज दॅट ऑप्शन? ऑप्शन नंबर 3 चिली इज करेक्ट हियर. नाउ थर्ड नंबर, व्हॉट डज द पोएट लॉस? व्हॉट डज द पोएट लॉस? चिली पेपर खाल्ल्यानंतर कवीने काय गमावलं? सो ऑप्शन नंबर 1 सेन्स ऑफ स्मेल, सेकंड नंबर सेन्स ऑफ टेस्ट, थर्ड नंबर सेन्स ऑफ अंडरस्टँडिंग आणि फोर्थ नंबर सेन्स ऑफ पॉवर. तर त्या मिरपूड खाल्ल्यानंतर कवीने काय गमावलं? सो हियर बट आय लॉस्ट माय सेन्स ऑफ टेस्ट. काय गमावलं? सेन्स ऑफ टेस्ट. जे टेस्ट असती एक सेन्स त्यांनी घालवला जेव्हा ते तिखट अशी मिरपूड कवीने खाल्ली. सो विच दॅट ऑप्शन? वन नंबर नो, सेकंड नंबर इज देयर सेन्स ऑफ टेस्ट. सो द पोएट लॉस्ट सेन्स ऑफ टेस्ट. सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट हियर. So like that question we solve it. So in poem comprehension, you first read all the poem proper, find some new words, get to know their meanings. If you know the meanings, you grab the main theme of the poem, and you don't know the main theme of the poem, so you can solve all the question based on poem comprehension is very easily. Okay, thank you very much.